नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचा दिवस मला खूप छान जाऊ दे, स्वामीचरणी प्रार्थना। आज महाशिवरात्र पण आहे आणि आजचा दुसरा योग म्हणजे बर्थडे पण आहे, तर त्यासाठीच आता अशी तयार झाले। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन। अनन्याने पण छान छान असे सरप्राईज रात्रीपासून द्यायला सुरुवात केली होती आणि त्याने अशी स्ट्रिप्स होती, पण त्याला फार इच्छा होती की मम्मीच्या बर्थडेला अशी स्ट्रिप्स करावी आणि छोट्या छोट्या गोष्टीतून पण छान वाटतं। म्हणजे असं त्याला आता कळतंय बर्थडे म्हणजे काय वगैरे असं नाही का, त्यामुळे त्याने एवढी अशी छान तयारी केली होती। आणि जी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साडी दाखवली होती ती ही साडी बघा मी आता वेअर केले। छोटं मोठं फंक्शन असलं ना की तयार झाल्यावर छान वाटतं। मग मी पण मॉइश्चरायझर लावून घेतला चेहऱ्याला पहिला, नंतर कन्सिलर लावलं आणि मेबेलिनचं फाउंडेशन लावून असं स्प्रेड केलं। आणि चेहऱ्याला ना स्प्रेड करताना आपण नेहमी मानेचा पण विचार करायचा, नाही तर काही काही वेळेला काय होतं चेहरा पांढरा दिसतो आणि मान आपली एकदम अशी सावळी कलर चेंज वाटतं। म्हणून नेहमी हे करताना ना फाउंडेशन लावताना चेहऱ्याला मानेला दोन्हीकडे लावून घ्यायचं। आणि त्यानंतर थोडंसं काजळ, मी काजळ लावताना हाफ काजळ लावते, पूर्ण डोळ्यांना असं लाईन लावता हाफ काजळनी पण चेहरा छान दिसतो। एकदा ट्राय करा असं हाफ काजळ असं लावायचं। आणि नंतर मग थोडंसं लिपस्टिक होतं त्याचा पण थोडा आय मेकअप केला। आणि हा जो सेट आहे ना तो मी मिशोवरून घेतला आहे। इयरिंग्ज त्याचे वेगळे आहेत, पण हे इयरिंग्ज मी सध्या घातले आहेत। थोड्या वेळाने पुन्हा एकदा इयरिंग्ज चेंज करून बघेन, म्हणजे काय होतं आपला लुक चेंज होतो। आपण जसे इयरिंग्ज वेअर करू ना तसं आपलं लुक पण बऱ्यापैकी चेंज होतं। आणि हा पल्लू मी असा सेट करून घेतला, म्हणजे तो खाली सारखा असं पडणार नाही म्हणून आधीच तिला प्लेट लावून असं सेट करून ठेवलं आहे, म्हणजे दिसायला एकदम तो छान दिसतो। आणि आता मी अशी तयार झाले छानपैकी। हा मिशोवरून मागितलेला सेट आहे, एवढा मला आवडला ना, एकदम छान दिसतं, नाजूक आणि छानच आहे। आणि इकडे अहोनी केक आणला होता, कारण म्हटलं चला ते सर्वजण घरातलं मुलांचं चाललं होतं कुठे नाही तर निदान आपण केक तरी कट करूया, तू छानपैकी तयार हो मग आपण केक कट करूया। मग बघितला तर छानपैकी वाईफ वगैरे असा छान दिलेला असा केक होता। आणि सर्वांची अशी बडबड, म्हणजे मुलांचं जास्त एक्साइटमेंट होती की केक कटिंगसाठी। आणि सावीला एवढे कपडे असतात ना, पण तिचे 2-3 असे ठरलेले ड्रेस आहेत तेच तिला घालायचे असतात। तिला किती सांगितलं वेगवेगळे ड्रेस घाल तरी ती काही घालत नसते। आणि अनई पण असा तयारी हे करत होता, अनईला आता बऱ्यापैकी कळतं। आणि आता आम्ही सेलिब्रेशन सुरू झालं आमचं। हां सावी, हां चला। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रीती, हॅपी बर्थडे टू यू। ए हॅपी बर्थडे मम्माला बरं, थँक्यू। अनुला बरवा, अनुला बरवा। थैंक यू। जिनके नाम एक मसला हो सकता है। हाँ पर दोगे पापा ना करो। और वो बाउंड्री में जब फील्ड कर रहे थे ना दीप भाई, तो वहाँ पे एक दो बार लड़ा, वो घुटने में कुछ जब टाइट किया उन्होंने और अभी 4 ओवर बाकी है फारूकी के। सावी सावी गेंदबाजी नहीं करेंगे तो फिर एक तो बड़ी दिक्कत हो सकती है। थैंक यू। और मैं वहाँ पे देख रहा था वो बैठे हुए ऐसे नहीं कि हाँ ते मैं काम कर रहे हैं। हे बघा हे फोटो आहे आणि अनुने हा स्केच बनवलाय। स्टैंड्स पे जाती है मम्मी थोडीशी जरा हे झालंय, पण त्याने त्याच्यात त्या एक मेहनत किंवा मेहनतीपेक्षा जो आनंद असतो ना, म्हणजे त्याची एक्झाम पण चालू असून सुद्धा त्याने ते स्केच बनवण्याचा प्रयत्न केलाय। निदान मला असं वाटतं की मोबाईल पेक्षा जर हे असे स्केचिंग केलं बरं, काय मी त्याला तेच म्हणते मोबाईल कमी बघ आणि असं स्केचिंग वगैरे कर, त्याला अशी आवड आहे। त्याने एक मधुबन आर्ट्स पण एक केला होता, इतका छान केलाय त्याने, तर करतो मध्ये मध्ये स्केच कधी कधी आवड आला तर असं त्याने हे मला गिफ्ट दिलंय।
अनायना मी मेहंदी काढलेली हातावरती आणि सहजच धुण्याचं बेसिनकडे गेले किचनमध्ये आणि पेपर दिसला म्हणून बघितलं तर पेपरच्या इथे कोकम सरबत पण करून ठेवलेला आणि मेसेज पण होता पेपरवरती. म्हटलं काय फॉर मॉम असं लिहून ठेवलं होतं. म्हणजे त्याला सकाळी उठल्यावर द्यायचं होतं पण ते मी रात्रीच बघितलं आणि म्हणे तू मम्मी काही करू नकोस आज मी बनवते सकाळी. म्हटलं काय तर मग त्याला चपाती बऱ्यापैकी जमते. मग त्याने ती बनवली म्हणे आज माझ्याकडून तुला सरप्राईज सकाळचा ब्रेकफास्ट असेल. म्हटलं त्याने बनवलं म्हणून हातात फक्त घेतलंय मी आणि एवढा आनंद झाला. म्हणजे त्याला मम्मीला असं सरप्राईज देण्याचं फार इच्छा होती. आज ना फ्रूट सॅलड बनवणार आहोत. तर त्यासाठी बघा काय काय घेतले. चिकू घेतले, बनाना घेतलाय, पोमोग्रेनेट घेतलाय आणि ऍपल घेतलाय. फ्रूट सॅलड साठी एवढे सर्व फ्रुट्स घेतले आणि ह्याच्यात ड्रायफ्रुट्स पण टाकायचे म्हणजे अजून टेस्टी लागते ते. तर ड्रायफ्रुट्स सध्या मी कटिंग नाही केले कारण आता कंटाळा केला ड्रायफ्रुट्स कट करायला. मग म्हटलं जेवढे फ्रुट्स आहेत घरामध्ये तेच कट करून घेते. सर्व कट करून घेतले आणि त्याच्यामध्ये दूध टाकते. हे अर्धा लिटर दूध आहे. त्याचं थोडंसं पाव लिटर जवळपास मी दूध टाकून घेते. एकदम थंड झालं बघा. मी आईस ह्याच्यामध्ये ठेवून दिलं होतं ते दूध. पण थंड थंड असं प्यायला असं छान वाटतं. मी आता हे सर्व असं मिक्स करून घेते. पण टाकून ना रेड कलरची चेरी हा रेड कलरची चेरी पण टाकायची म्हणजे खाताना छान दाताखाली येते. आणि आता या फ्रुट्स मध्ये दुसरं काही नाही आपण आईस्क्रीम टाकूया. आईस्क्रीम टाकल्यावरती अजून छान लागतं. बस झालं दूध बस झालं ना. ऍक्च्युली बोलते ऍक्च्युली ही डिश मी जास्त करत नाही तर आमचे करतात प्रत्येक वेळेला आणि तर मी त्यांना मीच जाऊ द्या तर मी त्यांनाच सांगते करायला कारण त्यांना जास्त कॉन्फिडन्स आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा जेव्हा काही असं गेट टुगेदर किंवा छोटं मोठं फंक्शन असतं किंवा उपवास असतात ना तेव्हा त्यांनी पहिल्यांदा तिकडे खाल्लेली. नंतर मग घरी आम्हाला खाऊ घातली होती आणि प्रचंड आवडली होती. मग आता जाऊ दे मी फक्त दूध आणि फळं मिक्स केली. आता मी त्यांना सांगते करायला. ट्राय केलं होतं नाही पण ऑफिसमध्ये पण खाल्ला होता ना केव्हा तरी. आम्ही एका टूर वरती गेलो होतो. कुठे टूर वर ऑफिस टूरला गेलो होतो. अच्छा अच्छा अच्छा. चंद्रपूरच्या इथे तिथे आम्हाला दुसरं काही नव्हतं खाण्यासारखं आणि फास्ट पण होतं. तेव्हा आम्ही त्या मार्केटमधून घेतले फ्रुट्स कट करायला. एक नाईफ घेतला तिथेच. एक फॅमिली पॅक घेतला आणि त्या लॉजवाल्याकडून एक डिश मागितली आणि ते छान तिथेच कट करून मी आणि माझा फ्रेंड दोघांनी यथेच्छ खाल्लं. त्या दिवशी आम्ही बाहेरचं काहीच खाल्लं नाही. पण तुम्ही आधी ऑफिसमध्ये पण फ्राय केलं होतं ना आधी. नाही फॅक्टरी नव्हतं तिकडे. पण तेव्हा तुम्ही तर सांगितलं होतं मी केलं होतं म्हणून तिकडे. किती लांबून हॉटेलमध्ये एकदा खाल्लं होतं ते पण असंच लागलं. सेम टू सेम लागलं. काहीच फरक नव्हतं. म्हणून तेव्हा ते रिअलाइज झालं की आपण घरी करतो ते एकदमच छान होतं आणि भरपूर क्वांटिटीमध्ये खाल्ले जाते. एवढं पाऊल किती होतं तेव्हा आपण 80 रुपीज. 180 का 80 रुपीज. 80 रुपीजचं होतं ना. हाफ तरी आपण मला 1/2 वगैरे घेतलं असेल तेव्हा 80 रुपीजचं होतं. फुल काय ते 180 वगैरे असं होतं ते. आणि ह्याच्यावरती चेरी वगैरे टाकलं की झालं. लाईट आईस्क्रीम पीस त्याच्यावरती सोडायचं. नाही तरी सर्वच रेसिपी आपल्याला जमतात असं नाही. फोटो काढू. आणि ही बर्थडे साठी अवनी बनवलेली स्पेशल डिश. म्हणजे जास्त सांगू का तुम्हाला स्पेशल काय तर चिकन बिर्याणी आहे. आठवण आली पण म्हणजे सांगते फक्त ती बिर्याणी आणि हा फ्रूट सॅलड. पण म्हणजे मी घेतलं करायला पण मला रिअल सारखं वाटत की त्यांनीच बनवावं कारण टेस्ट खरंच छान असते. माहिती आहे कसं बनवायचं. इझी आहे. एवढं काही नाही बघितलं तुम्ही. तर आता आम्ही सर्वजण एन्जॉय करतोय हे फ्रूट सॅलड. चला तर आता ब्लॉगचा एंड करते आणि आम्ही जेवून घेतो. आणि आज घरीच असं छोटंसं असं सेलिब्रेशन केलं. काही विशेष असं केलं नाही. आणि अनायची एक्झाम झाली की म्हटलं चला आपण मग एकदा बाहेर जाऊ आम्ही. आता उद्या त्याचा मराठीचा पेपर आहे. मग थोडंसं मुलांची एक्झाम असले की थोडं दडपण हे असतात त्यांच्यावर आपल्याला पण.
मग तसं आहे तर आता ब्लॉग मी एंड करते आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती रेसिपी आहे फ्रूट सॅलड ती नक्की ट्राय करा कारण ती माझी प्रचंड आवडती रेसिपी आहे. तर आज म्हटलं स्पेशल डे आहे तर बाहेरचं आईस्क्रीमपेक्षा आपण घरीच बनवूया आणि इतकी छान लागते ना. फूड म्हणजे हेल्दी पण आहे. उपवासाच्या दिवशी पण आपण हे असे फ्रूट्स एक फ्रूट्स खाण्यापेक्षा ही रेसिपी एकदम मस्त आहे. नक्की घरी ट्राय करा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.